नमस्कार, न्यूट्रिलॉक यूकेच किचन अँड ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत न्यूट्रिलॉक बीटरूट कटलेट प्रीमिक्स। हे कसं बनवायचं, यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स आहेत हे आपण पाहूया। यासाठी सर्वप्रथम आपण या पाउचमधील सर्व प्रीमिक्स एका बाउलमध्ये काढून घेऊयात। यामध्ये 150 ग्रॅम प्रीमिक्स आहे। या प्रीमिक्समध्ये आपल्याला गरम पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एका वेळी तुम्ही पूर्ण पाउच न वापरता यातील अर्ध प्रीमिक्स वापरलं तरीही चालेल। उरलेले प्रीमिक्स तुम्ही 6 महिन्यापर्यंत एअरटाइट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता। पाणी गरम असल्यामुळे आपण इथे स्पॅच्युलाने मिक्स करत आहोत। आपण इथे 150 ग्रॅम प्रीमिक्ससाठी 2 कप गरम पाणी वापरलेलं आहे। आता हे मिश्रण 5 मिनिटं थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण हाताला थोडंसं तेल लावून याचे आपण कटलेट्स बनवून घेऊयात। अशा प्रकारे कटलेट बनवण्यासाठी लिंबाच्या आकारापेक्षा थोडासा मोठा गोळा मी इथे घेतलेला आहे। तुम्ही याच्यापेक्षा छोटाही बनवू शकता, जास्त मोठा बनवू नका, आतमध्ये कच्चा राहू शकतो। हे कटलेट तुम्ही ब्रेड क्रम्समध्ये घोळवूनही घेऊ शकता। या 150 ग्रॅमच्या पाउचमध्ये या साइजचे साधारण 16 ते 17 कटलेट तयार होतात। तुम्ही छोटे केलेत तर ते जास्तही होतील। या प्रीमिक्समध्ये किंवा न्यूट्रिलॉकच्या कोणत्याही प्रॉडक्टच्या प्रीमिक्समध्ये आपण न्यूट्रिलॉकचे स्वतःचेच डिहायड्रेटेड प्रोडक्ट्स वापरत असतो, जे अगदी प्रिझर्वेटिव्ह फ्री असतात। अशा प्रकारे आपण सगळे कटलेट्स बनवून घेऊयात। पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घालून यामध्ये आपण हे कटलेट शॅलो फ्राय करून घेऊया। या कटलेट्समध्ये आपण कसलाही आर्टिफिशियल कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह अजिबात वापरलेलं नाहीये। बीटरूट पावडर तसंच बीटरूटचे डिहायड्रेटेड फ्लेक्स वापरलेले आहेत। तसंच सगळ्या प्रकारचे मसाले, अगदी मिठापासून सगळं काही आहे। तुम्हाला यामध्ये काहीच घालण्याची गरज नाही, फक्त गरम पाणी घाला आणि छान कटलेट तयार करा। असे हे न्यूट्रिलॉकचे बीटरूट कटलेट प्रीमिक्स अगदी तुम्हाला घरबसल्या मिळू शकतं। त्यासाठी तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा। हे कटलेट तयार करण्यासाठी तुम्हाला अगदी 5 ते 10 मिनिटाचा वेळ लागतो, म्हणजेच घंटो का काम मिनटो में अगदी होऊन जातं। हे कटलेट आपण लो टू मीडियम फ्लेमवरती दोन्ही बाजूने छान खरपूस असे शॅलो फ्राय करून घेऊया। तुम्हाला हवं तर तुम्ही इथे डीप फ्राय पण करू शकता। तर अशा प्रकारे आपले न्यूट्रिलॉक बीटरूट कटलेट प्रीमिक्सचे कटलेट तयार झालेले आहेत। आता हे कटलेट आपण दही, चटणी किंवा सॉस बरोबर खाऊ शकतो। तुम्हालाही हे बीटरूट कटलेट हवे असतील तर मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा। तुम्हाला हे प्रोडक्ट घरबसल्या मिळून जाईल। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब तर तुम्ही केलेलंच आहे। महत्त्वाचं म्हणजे ट्राय करा। धन्यवाद।